त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यानंतर या दोन्ही उमेदवारांना आदरणीय दादा निश्चितपणे शुभेच्छा देतील. प्रिया व शिवाजी महाराज व्यक्तिगत माझ्या वतीने आपल्या सर्व सहकार्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने जी संस्था शिवाजी चिरंजीव आहे त्यांचा वैवाहिक जीवन सुखाचा समृद्धीचा मध्ये प्रचंड तुमची धावपळ होते, पण त्यानंतरही तुम्ही सगळे जे नातेसंबंध आहेत राजकारणापलीकडचे मैत्री ते जपताना दिसतात. आज दादांची इथे भेट झालेली आहे आणि अशा शुभप्रसंगी काय शुभेच्छा नाही, याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे पिंपरी विधानसभेचे आमदार माननीय अण्णा बनसोडे यांच्या मुलीचा शुभविवाह होता आणि त्या शुभविवाहाला मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. आणि तेवढ्यात महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा या ठिकाणी आले होते. एक महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपण एकमेकाला भेटतो किंवा समोर आल्यानंतर हाय हॅलो करतो, त्या पद्धतीनं या ठिकाणी झालेलं आहे. एकूणच म्हणजे काय सांगाल की अशा प्रकारचंच राजकारण असायला हवं का? जो खेडीमेडीचं राजकारण आहे, जे महाराष्ट्राची संस्कृती आहे, जो यशवंतराव चव्हाणांनी जे सगळ्यांना एक आदर्श घालून दिलं होतं, ते कुठेतरी तो वारसा जपण्याचं काम होतं का तुमच्या? बरोबर आहे. राजकारणाच्या पलीकडे आपण एकमेकाला भेटतो, एकमेकाच्या बद्दलचा आदर, एकमेकांच्या बद्दल प्रेम हे ठेवलंच जातं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ठेवलं, त्याच पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अशाच पद्धतीचे मैत्रीचे संबंध ठेवलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.